वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती आणि कशी झाडं लावावीत या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला जर तुमच्या अंगणात, तुमच्या गॅलरीत वेगवेगळी झाडं लावायची आवड असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला कळेल कोणती झाडं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येतील. घरात आणि घराच्या सभोवती असणारी हिरवळ आपल्या घरातलं वातावरण उत्तम ठेवते यात शंकाच नाही. झाडांचा हिरवा रंग आपल्या जीवनात जिवंतपणा निर्माण करतो. हा रंग सकारात्मक आणि सौम्य वृत्तीचं प्रतीक आहे. त्यास सौंदर्य आणि दीर्घायुष्याचा दाताही मानलं जातं. परंतु झाडं लावताना ती विचारपूर्वक लावणं मात्र आवश्यक आहे. घराच्या कंपाऊंडच्या आत शक्यतो उंच झाडं लावता कामा नये. मोठ्या झाडांची मुळं कंपाऊंडच्या भिंतीला हानी पोहोचवू शकतात. तसंच मोठ्या झाडांची मुळे सूर्यकिरणांपासून मिळणारी शक्ती मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे सूर्यकिरणांपासून मिळणारे फायदे वास्तूला मिळत नाही. घराच्या चारी बाजूला जर झाडं असतील तर पूर्व आणि उत्तर दिशेची झाडं फार उंच किंवा दाट पानांची असता कामा नये. त्यामुळे सूर्यकिरण येण्यात अडथळा निर्माण होतो. उंच आणि भरपूर पानांची झाडं पश्चिम किंवा दक्षिण दिशेला लावायला हरकत नाही. कोणत्याही प्रकारचे काटेरी झाड कंपाऊंडच्या आत असता कामा नये. परंतु कोरफड, गुलाब तसंच शतावरी सारखी काटेरी औषधी झाडं उपयुक्त ठरतात, म्हणून ती लावायला काहीच हरकत नाही. ईशान्य कोपऱ्यात छोटी फुलांची रोपं, दुर्वा, तुळस, लॉनचे गवत असावे. पूर्व दिशेला पेरू, सीताफळ, डाळिंब, केळी इत्यादी फळांची झाडं लावता येतील, कारण सूर्याच्या कोवळ्या किरणांनी फळांचे माधुर्य जास्त वाढते. उत्तर दिशेला चंदन, नीम, बेल, नारळ अशी झाडं लावू शकता. वायव्य दिशेला सुगंधी पांढऱ्या फुलांची झाडं लावणं योग्य मानलं जातं, जसं चाफा, अनंत, पारिजातक, बकुळी. त्यामुळे वातावरणात सुगंध पसरतो. दक्षिण आणि नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला मोठमोठे वृक्ष असावेत, जेणेकरून दुपारच्या तीव्र उन्हाची किरणं जास्त प्रमाणात घरात येणार नाहीत. झाडं लावल्यानंतर झाडांचा पालापाचोळा रोजच्या रोज साफ केला गेला पाहिजे. मधून मधून झाडांची कापणी करणंही आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण परिसरात हवा आणि प्रकाश खेळता राहील. घरात किंवा सभोवती कधीही दूध निघणारी झाडं लावू नयेत. ईशान्य भागात जागा असल्यास पाण्याचे एक छोटे तळे तयार करून त्यात कमळ लावल्यास आपल्या जीवनात समृद्धी येते. एकंदरीतच हिरवळीला आपण आपल्या आवारामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे आपलं आरोग्य आणि मनस्वास्थ्य दोन्ही उत्तम राहतं. उत्साह आणि प्रसन्नता सुद्धा वाढते आणि आपल्या जीवनातली मरगळ निघून जाते. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, घरात नेहमी खऱ्या वनस्पती आणि फुलं झाडं ठेवावी, म्हणजे घरातल्या वातावरणात जिवंतपणा येतो. कृत्रिम वनस्पती किंवा कृत्रिम फुलं घरामध्ये ठेवू नये. आपल्या घरात अन्नधान्याची समृद्धी राहावी असं वाटत असेल तर स्वयंपाकघरामध्ये नेहमी ताजी फळं ठेवावीत. त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, कॅक्टस फ्लॅट किंवा ऑफिसात ठेवू नये, कारण त्याचे छोटे छोटे काटे नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करतात. ते प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवल्यास घरात प्रवेश करू पाहणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला तिथेच प्रतिबंध होतो. आज आपल्याकडे भरपूर झाडं लावायला मोठी जागा उपलब्ध नसली तरी प्रत्येकाला झाडांची आवड ही असते. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या गॅलरीत छोटासा बगीचा तरी फुलवतोच. आणि तोच बगीचा फुलवत असताना या काही गोष्टी लक्षात ठेवा, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. वास्तुशास्त्रानुसार घरात कुठलंही रोप किंवा झाड लावताना ते योग्य दिशेला लावणं महत्वाचं आहे. असं मानलं जातं की जर योग्य दिशेत झाडं लावली तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. आणि जर एखादं रोप तुम्ही चुकूनही चुकीच्या दिशेने लावलं असेल तर मात्र त्याचा परिणाम घरातल्या सुख समृद्धीवर होतो. घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच या दिशेला काही रोपं अजिबात ठेवू नये असं सांगितलंय. त्यामध्ये सगळ्यात पहिलं रोप म्हणजे तुळशीचं रोप. हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. देवतांची दिशा पूर्व आणि उत्तर मानली जाते, किंवा देवतांची दिशा ही पूर्व उत्तर कोपरा म्हणजेच ईशान्य कोपरा असतो. त्यामुळे चुकूनही तुळशीचं रोप दक्षिण दिशेला लावू नका. तुळशीचं रोप नेहमी पूर्व दिशेला लावावं. यामागे शास्त्रीय कारणही आहे. वास्तविक पाहता तुळशीला वाढण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश लागतो, जो पूर्वेलाच मिळतो. म्हणूनच घराच्या पूर्व दिशेला नेहमी तुळस लावावी असं सांगितलं जातं. दुसरं झाड म्हणजे शमीचं झाड. ज्योतिषशास्त्रात शमीचा संबंध शनिदेवांशी आहे. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार शमीपत्र हे भगवान शिवशंकरांनाही प्रिय आहे. म्हणूनच ही एक दैवी वनस्पती आहे.
त्यामुळेच ही वनस्पती दक्षिण दिशेला लावू नये असं सांगितलं जातं। या वनस्पतीसाठी पूर्व किंवा ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते। तिसरं झाड म्हणजे केळ्याचं झाड। केळीचं रोप श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे। श्रीहरी विष्णूंचं ते निवासस्थान असल्याचं सांगितलं जातं। दर गुरुवारी त्याची पूजा सुद्धा केली जाते। घरामध्ये चुकूनही केळीचं झाड लावताना दक्षिण दिशेला लावू नये। हे घराच्या बाहेर किंवा गॅलरीमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवता येईल। दक्षिण दिशेला केळीचं झाड लावल्यास त्याचा हवा तसा परिणाम पाहायला मिळत नाही। आणखीन एक रोप म्हणजे जे प्रत्येकाच्या घरात आढळतं, मनी प्लांट। ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे। शुक्राचा संबंध भौतिक सुखाशी, संपत्तीशी आहे। म्हणूनच चुकूनही हे झाड किंवा हे रोप तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिणेला लावू नये, त्यामुळे पैशाची चणचण घरात भासू लागते। दुसरीकडे पूर्व किंवा उत्तर दिशेला हे झाड लावल्याने मात्र तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते। आणखीन एक रोप म्हणजे रोजमेरीचं। आता हे प्रत्येकाच्याच घरात असतं असं नाही, पण हे झाड सुद्धा दक्षिणेला लावू नये। हे झाड घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतं, पण या रोपाची लागवड करताना दिशेची मात्र काळजी घेतली पाहिजे। ही वनस्पती दक्षिण दिशेला लावणं निषिद्ध असल्याचं सांगितलं जातं। या वनस्पतीची लागवड करण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे पूर्व दिशा आहे। तर मंडळी, तुमच्या घरात यापैकी कुठलंही रोप असेल तर ते आधी कुठल्या दिशेला आहे हे एकदा चेक करा, आणि जर दक्षिण दिशेला असेल तर तिथून ते उचला आणि योग्य त्या दिशेला ठेवा, म्हणजे तुमच्याही घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि माता लक्ष्मीचा प्रवेश होईल। त्याचबरोबर जाता जाता तुमच्या घरात किती आणि कोणकोणती रोपं आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।